वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता या ठिकाणी असणारा आपला 13वा अध्याय. आणि 13व्या अध्यायाच्या माध्यमातून या ठिकाणी ज्ञानाची असणारी साधना, ते ज्ञान जे आहे तत्वज्ञान त्या ठिकाणी साधकाला आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्या साधकामध्ये कोणकोणत्या गोष्टी, कोणकोणती दैवी गुणसंपत्ती अपेक्षित आहे हे सगळं या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि म्हणून या ठिकाणी अमानित्वादीपासून जे आरंभ करून अध्यात्मनानं नित्यत्वम तत्त्वज्ञानाचं दर्शनम एतद ज्ञानम सांगितलं. येथे प्रोक्तम अज्ञानम यततोन्यथा, हे सगळी जे आहे हे ज्ञानाची असणारी साधन आहे. आम्हाला जीवनामध्ये परमेश्वर काय आहे, तत्व काय आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर या सगळ्या क्वालिटीज या ठिकाणी ज्या सांगितलेल्या आहेत या सर्वच्या सर्व जोपर्यंत आमच्यामध्ये येत नाही तोपर्यंत परमेश्वर तत्वाचं असणारं ज्ञान, वास्तविक स्वरूपाचं तत्वाचं ज्ञान तत्वतः सांगितलं. तत्वतः म्हणजे वास्तविक स्वरूपाने. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये यततामपि सिद्धाणाम कश्चिन माम वेत्ति तत्वतः सांगितलं. हजारो मध्ये एखादा जो आहे तो तत्वतः सांगितलं. तो परमेश्वराला जे आहे तत्वतः म्हणजे तत्वतः जाणणं म्हणजे काय तर सत्वतः जाणणं म्हणजे वासुदेव सर्वम. हे सर्व जे काय आहे हे सर्व परमेश्वरच आहे. अंतर्बहिष्ठ तत्सर्वं व्याप्यं नारायण स्थितः. आत बाहेर सर्वत्र जे काय म्हणून वेदांताच्या भाषेत सांगितलं अभिन्न निमित्त उपादान कारण परमेश्वर. परमेश्वराच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. हे सगळ्या माध्यमातून श्रुती असेल, स्मृती असेल, पुराण असतील, गोष्टींच्या माध्यमातून सुद्धा हेच सांगण्याचा प्रयत्न केला. प्रल्हाद असेल, हिरण्यकश्यप असेल की नारायणच सर्वत्र. या खांबामध्ये आहे का? हो, या खांबामध्ये सुद्धा नारायणच आहे. अधश्च नारायण बहिश्च नारायण नारायण सर्वगम. सर्व जे आहे नारायणच आहे. म्हणून अशा प्रकारे हा असणार, अशा प्रकारे जाणणं परमेश्वराला म्हणजेच परमेश्वराला तत्वतः जाणणं की परमेश्वराच्या व्यतिरिक्त या जगतामध्ये अन्य कोणतीही वस्तू नाही. जे काय आहे ते परमेश्वरच आहे. अशा प्रकारे जीवनामध्ये जो परमेश्वराला जाणतो तो काय होतो? तो ते स्वरूपच होतो. त्याला आता दुसरीकडे जायचं नाही. जसं नदी एकदा समुद्रामध्ये मिळाल्यानंतर काय होतं? समुद्रच होते. त्याचं तिसरं चौथं काहीच होत नाही. यथा नद्यस्यन्यमानाः समुद्रम अस्तम विहंती नामरूपे विहाय. नामरूपामधला असताना अहंकार, अहम भावना जोपर्यंत त्याग होत नाही तोपर्यंत परमेश्वराचं यथार्थ ज्ञान, तत्वतः ज्ञान म्हणून तिचं असणारं नाम आणि रूप मी जोपर्यंत गंगा, यमुना, सरस्वती या भावनेनी होती तोपर्यंत समुद्रापासून भिन्न आहे. ज्या वेळेस हा नाम आणि रूपात्मक जो होता तिथे अहंभाव तो ज्या क्षणी त्याग केला त्यावेळेस काय झाली? समुद्रच झाली. मग समुद्राव्यतिरिक्त काही नाही मग राहील. म्हणजे त्याच प्रकारे जोपर्यंत या ठिकाणी साधकाची नामरूपामध्ये असणारी आसक्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत परमेश्वराचं यथार्थ ज्ञान नाही. बाकी सगळं ज्ञान होईल पण तत्वतः नाही होईल. आणि तत्वतः ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर साधकाला त्या उपाधीच्या अनुषंगाने नामरूपामध्ये असणारी जी आसक्ती आहे ह्या आसक्तीचा त्यागच करणे. आणि म्हणून त्या आसक्तीचा त्याग करण्यासाठी त्या नामरूपामध्ये असणारा अहम भावना त्या उपाधीच्या अनुषंगाने
मी माझं पण हे जर त्याग करायचा असेल तर मग ही सगळी ज्ञान साधनं सांगितली. अमानित्व, अदंबित्व, अहिंसा, क्षांती, आर्जवम, या सगळ्या क्वालिटी जोपर्यंत अंतःकरणामध्ये येत नाही तोपर्यंत ते जे ज्ञान आहे तत्त्वाचं, तत्वतः ज्ञान जे आहे हे तत्वतः ज्ञानाची प्राप्ती होते. आणि म्हणून त्याकरिता म्हणून या ठिकाणी कराव्या अध्यात्म आकर्षणे हा विषय या ठिकाणी सांगितला. कारण क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ विभाग सांगितला. क्षेत्र, क्षेत्रज्ञ, विभाग योगो नाम. क्षेत्र काय आहे आणि क्षेत्रज्ञ काय हे जोपर्यंत आम्ही जाणू शकत नाही तोपर्यंत ते तत्वाचं ज्ञान प्राप्त होणार. आणि म्हणून क्षेत्रज्ञ जर जाणून घ्यायचा असेल तर काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या क्वालिटी अंतःकरणामध्ये आल्या पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे मग त्या सगळ्या क्वालिटी या ठिकाणी सांगत असताना काल सांगितलं काय, असक्तिरण विश्वंगः पुत्रदार गृहादिषु नित्यांच समचित्तत्वम इष्टानिष्टोपपत्तीषु. अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे कुठेही आसक्तिभाव न ठेवता काय केलं पाहिजे, संपूर्ण कुठल्या या हे पाहिजे ते पाहिजे कुठल्याही प्रकारचे आसक्तिभाव न ठेवता कोणाकोणामध्ये मग त्या ठिकाणी पुत्रदार गृहादिषु आपला आसक्तिभाव कोणकोणत्या ठिकाणी आहे, हे माझं घर, हा माझी मुलं, ही माझी पत्नी, हे माझे अमुक, या सगळ्यामध्ये कुठल्याही प्रकारे आसक्तिभाव न ठेवता समचित्तत्वम काय इष्टानिष्टोपपत्तीषु. चित्त जे आहे, चित्त काय म्हणजे कायम काल सांगितल्याप्रमाणे जसं त्या सरोवरामध्ये एक समान ते असणारं पाणी कधीही तरंग ज्याप्रमाणे निर्माण होत नाही त्याप्रमाणे साधकाच्या असणाऱ्या अंतःकरणाची अवस्था एक समान त्यामध्ये फक्त आणि फक्त काय त्या परमेश्वराचं असणारं चिंतन, कुठल्याही प्रकारचा सांसारिक तरंग त्या चित्तामध्ये निर्माण होता कामा नये. म्हणजे अशा प्रकारे ज्यावेळेस तो ते एक समान अशा प्रकारे त्या परमेश्वराचं चिंतन करायला आरंभ करेल त्याच वेळेस त्याची अवस्था उत्तमा सहजा अवस्था सांगितलं. ती उत्तम अवस्था सहज ठाईच्या बसूनी करा एक चित्त, की ज्या ठिकाणी बसला त्याच ठिकाणी जसं काय झालं परमेश्वराशी ज्याचं चित्त आहे त्या ठिकाणी बसल्याबरोबर कुठल्याही प्रयत्नाविना मग आता बसतो मी परमेश्वराचं चिंतन करण्यासाठी, आता काय करतो मग असं पद्मासन घालतो, हे करतो, प्राणायाम करतो, मग काही नाही, ठाईच बसून ज्या ठिकाणी बसतात त्या ठिकाणी सहज उत्तम अवस्थेमध्ये त्या परमेश्वरामध्ये त्याचं चित्त काय झालं अगदी सहजतेनं त्या चित्तामध्ये त्या परमेश्वराचे असणारे विचार आपल्या आप प्रगट व्हायला सुरुवात झाली. मग हे सगळं कधी होईल, हे सगळी जी आहे प्रोसेस, हे सगळं जे आहे कधी होईल तर ह्याच्यासाठी म्हणून हे जे सत्व सात्विक गुण या ठिकाणी सांगितलेले आहे ही दैवी गुणसंपत्ती जी या ठिकाणी सांगितली आहे सगळी दैवी गुणसंपत्ती जोपर्यंत साधकामध्ये येत नाही किंवा जोपर्यंत साधकाला प्राप्त होत नाही तोपर्यंत उत्तमा सहजावस्था, ती सहज अवस्था आहे, ही सहज अवस्था प्राप्त होणं शक्य नाही. आणि म्हणून ती सहज अवस्था प्राप्त होणं, तत्वाचं ज्ञान प्राप्त होणं, याकरिता म्हणून या सगळ्या क्वालिटीज साधकाने आपल्या जीवनामध्ये प्राप्त केल्याच पाहिजे, त्याविना होऊ शकतच नाही. म्हणजे अशा प्रकारे पुढे जाऊन सांगतात 10व्या श्लोकाच्या माध्यमातून काय म्हणतात 10व्या श्लोकाने, मयिचानन्य योगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्त देश सेवित्वम अरतिर्जन संसदी. की अशा प्रकारे मयीच्या अनन्य योगेने अव्यभिचारिणी भक्ती, ही भक्ती कशी पाहिजे, अव्यभिचारिणीच आहे, कुठल्याही प्रकारचा व्यभिचार नाही, परमेश्वरच आहे, वासुदेवच आहे, प्रल्हाद असेल ध्रुव असेल यांची काय अव्यभिचारिणी भक्ती, कुठल्याही प्रकारचे मनामध्ये द्वंद्व नव्हता. आहे का हा पण प्रश्न जो आपल्या मनामध्ये येतो परमेश्वराच्या विषयी. अत्यंत महान संकट आल्यानंतर त्या प्रल्हादाला नाही तसं काय केला, त्या ठिकाणी हिरण्यकश्यपूच्या असणाऱ्या सैन्याने नाना प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला.
परंतु त्याचा असणारा जो दृढ विश्वास होता, काय वासुदेवच आहे, नारायणच आहे, नारायणाच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही, हा दृढ विश्वास. हा दृढ विश्वास ज्यांनी ज्यांनी आपल्या जीवनामध्ये प्राप्त केला, अव्यभिचारिणी भक्ती, त्यांना परमेश्वर सहजतेनं प्राप्त झाला. आणि अशा प्रकारे भक्ती कशी पाहिजे? मग अशा प्रकारे माझ्या ठिकाणी अनन्य योगाने परमेश्वरच आहे, वासुदेवच आहे, तद व्यतिरिक्त काही नाही. आणि म्हणजे आमचं संपूर्ण असणार दिनचर्या ते परमेश्वराच्या अनुषंगानेच असेल. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव व्हावे, की काय असेल संपूर्ण दिनचर्या जी होती ही विठ्ठल स्वरूपाचीच त्यांची. विठ्ठलाच्या व्यतिरिक्त, त्या वासुदेवाच्या व्यतिरिक्त अन्य कोणताही विषय त्यांना माहिती नव्हता. विषय तो त्यांचा झाला नारायण म्हणून सांगितलं, की त्यांचे जे विषय होते. आता आमचे विषय कोणते? आमचे विषय बहिर्मुख विषय, हे खायला पाहिजे, ते प्यायला पाहिजे, अमुक केलं पाहिजे, तमुक केलं पाहिजे. परंतु अशा प्रकारे ज्याची तत्वाची वृत्ती झालेली आहे, किंवा अशा प्रकारे ज्यांनी साधना आपली करत आहे, मग त्याच्या अनुषंगाने त्याच्यासाठी विषयच राहिला नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण सांगितलं. परमेश्वर जो नारायण आहे तो नारायणच विषय होऊन गेला. म्हणजे सर्वत्र काय? जळी स्थळी काष्टी पाषाणी, तो एक मात्र ते नारायणाचं जे तत्व आहे ते नारायण तत्वच सर्व त्यांना प्राप्त व्हायला लागलं, किंवा सर्वत्र तो नारायणच, नारायणाचंच असणारं दर्शन त्या संतांना, त्या महात्म्यांना व्हायला लागलं. म्हणजे अशा प्रकारे सर्वत्र नारायणाचं दर्शन प्राप्त होणं जीवनामध्ये म्हणजेच भक्तिरव्यभिचारिणी, अव्यभिचारिणी भक्ती त्याला सांगितली. म्हणजे अशा प्रकारे मी माझ्या ठिकाणी अनन्य योगाने म्हणजे काय? तर वासुदेवाहून श्रेष्ठ कोणीही नाही. त्या परमेश्वर वासुदेव जो नारायण आहे, त्या नारायणाच्या व्यतिरिक्त अन्य कोणीही त्याच्याही व्यतिरिक्त श्रेष्ठ नाही. ओम नमस्ते, आपण त्या गणपती अथर्वशीर्षामध्ये पाहिलं, नमस्ते गणपती त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि, त्वमेव केवलम कर्तासी धर्तासी हर्तासी, त्वम साक्षात धातासी, तुझ्या व्यतिरिक्त अन्य कोणीही नाही. म्हणजे अशा प्रकारे त्याच्याही श्रेष्ठ तुझ्या व्यतिरिक्त अन्य कोणती, तू काय? तू साक्षात आत्मासी नित्यम, तू या ठिकाणी असणारा जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व सुद्धा कोण? तूच आहे. मग अशा प्रकारे तो नारायण आहे. त्या नारायणाच्या व्यतिरिक्त अंतर्बहिष्ठ तत्सर्वं व्याप्यम नारायण स्थितः, आत बाहेर सर्वत्र ते नारायणाचं असणारं तत्व जे आहे ते नारायणाचं एकच तत्व सर्व व्याप्त झालेलं आहे. आणि म्हणून त्याच्या व्यतिरिक्त श्रेष्ठ, त्या नारायणाच्या व्यतिरिक्त अन्य कोणीही नाही. आणि तोच आमची परमगती आहे, शेवटची गती. म्हणून त्या तद्विष्णो परमं पदं पश्यन्ति सूरयः, की ते विष्णूचं असणारं जे परमपद आहे, की त्याच्यानंतर आपण म्हणतो कुठलाही तो जो आहे वैकुंठ लोक, त्याच्यानंतर कुठलाही लोक नाही. म्हणून ते असणारी तोच परमगती. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, सांगितलं की ज्या धामाला एकदा तो असणारा जीव ज्याने मला मानलं होतं, तो एकदा त्या माझ्या परमेश्वराचं असणारं जे परमधाम आहे वैकुंठ, त्या परमधामाला एकदा प्राप्त झाला की तो पुन्हा या संसार चक्रामध्ये जे आहे, या संसार चक्र जे फिरतंय, पुनरपि जननम पुनरपि मरणम, जन्म आणि मरणाच्या चक्रामध्ये तो परत येत नाही. आणि तोच, आणि म्हणजे अशा प्रकारे तो वासुदेव, तो परमेश्वर, तो नारायण, तीच काय? तोच आमची काय परमगती आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे चित्त समाधानाने अढळ भक्ती, अशा प्रकारे त्याची असणारी तोच एकच. संत श्रेष्ठ तुकारामांच्या जीवनामध्ये वासुदेव, पांडुरंग, विठ्ठल, विठ्ठलाच्या व्यतिरिक्त काही नव्हतं. पण संपूर्ण जीवन त्यांनी फक्त तेवढंच केलं, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे. की जे काय आहे होणाऱ्या इंद्रियाच्या ज्या क्रिया आहेत त्या सगळ्या काय त्या विठ्ठलमयच होत्या. आणि म्हणजे अशा प्रकारे ज्यावेळेस आपल्या संपूर्ण क्रिया विठ्ठलमय, पांडुरंगमय होतील, त्याच वेळेस आपली भक्ती काय होईल? निश्चित स्वरूपाची होईल, अढळ स्वरूपाची, त्याला अव्यभिचारिणी भक्ती होईल. जोपर्यंत अव्यभिचारिणी भक्ती होत नाही तोपर्यंत परमेश्वराचं यथार्थ ज्ञान होणार नाही.
आणि म्हणून याकरता काय, मग त्याकरता म्हणून चित्त समाधानाने अढळ भक्ती. त्यानंतर विविक्त देश सेवित्वम. विविक्त देश म्हणजे एकांत, निर्भय, पवित्र प्रदेशामध्ये राहणे अथवा नदीकाठ इत्यादी प्रदेशाचे सेवन करणे. एकांत वासात का म्हणजे आम्हा एकांताचा वास. एकांतामध्ये ही जनसंसदी जी आहे हा लोकसंग्रह आहे. हा सांसारिक लोकसंग्रहापासून दूर एकांते सुखमाप्स्यताम परतरे चेतसमाधीयताम. कुठे सांगितलं? त्या ठिकाणी साधना पंचकम मध्ये सांगितलं एकांते सुखमाप्स्यताम परतरे चेतसमाधीयताम, की एकांतवास घ्यायला पाहिजे या असणाऱ्या लोकसंग्रहापासून. कारण जेवढा आपण लोकसंग्रहामध्ये राहू काय लोक त्या त्या अनुषंगानेच संसाराकडेच घेऊन जाणार आहेत. आणि म्हणून काय बरं, काही काळ त्यापासून आपल्याला दूर जाऊन विविक्त देश सेवित्वम, एकांतवास केला पाहिजे. शांत रमणीय असणारं कुठं एकांत, निर्भय, जिथे कुठल्याही प्रकारची भीती पण नाही आणि एकांत पाहिजे. आणि पवित्र प्रदेशामध्ये कुठेही जाऊन नाही, जंगलात जे पवित्र आहे ज्या ठिकाणी स्थान महात्म्य आपण म्हणतो. म्हणून आपण तीर्थ काय म्हणतो, तीर्थक्षेत्र, त्याचा असणारा स्थानमय त्या ठिकाणी असणारी ती आध्यात्मिक जी ऊर्जा आहे, ती आध्यात्मिक ऊर्जा अतिशय पॉझिटिव्ह असते, जास्तीत जास्त त्या ठिकाणी असते. आणि म्हणजे अशा प्रकारे जर एकांत, निर्भय, कुठल्याही प्रकारची त्या मनामध्ये भीती निर्माण नाही झाली पाहिजे. नाही तर मग मनामध्ये एकांत आहे पण निर्भय नसेल तर हा येईल, तो खाईल, अमुक करेल, काय नाही, कुठल्याही प्रकारची भीती नाही. आणि कशी पाहिजे, पवित्र. इथं बसल्यानंतर काय झालं पाहिजे, आपल्या आप मन जे आहे हे मनामध्ये आपल्या उन्मनी भावाला म्हणजे सात्विक वृत्ती मनामध्ये आपल्या निर्माण होता कामा पाहिजे. असा नदीकाठ इत्यादी प्रदेशाचे सेवन करणे. आणि अशा प्रकारचे नदीकाठ असेल, अरण्य असेल, पवित्र एखादं मंदिर असेल की जिथं लोकांचा संसर्ग अत्यंत कमी आहे, अशा ठिकाणी काय होईल, मग अशा ठिकाणी असणारी आपली जी साधना आहे भिक्षादी वृत्ती करून आल्यानंतर काय आत्मचिंतनासाठी जे काय श्रवण केलेलं आहे त्याचं मनन करण्यासाठी पुरेसा वेळ चिंतन करत राहील तो त्या ठिकाणी. आणि काय होईल, त्या तत्वाचा पुन्हा पुन्हा स्थानुनिखन न्यायेनं. मला गुरु म्हणत होते हे ब्रह्म असं आहे, ते तसं आहे, ते तसं आहे, याचा स्थानुनिखन न्याय म्हणजे त्याला काय दृढ करण्याचा प्रयत्न. परमेश्वराचं तत्व जे आहे, नारायणाचं स्वरूप जे आहे तत्वतः त्याला दृढ करण्याकरिता. म्हणून काय अशा प्रकारे एकांतवासामध्ये गेलं पाहिजे. जनसंसदे अरतिही. जनसंसदे अरतिही म्हणजे काय, सामान्य प्राकृत जे लौकिक आहे. लौकिक म्हणजे काय, सातत्याने काय संसाराची चिंता करणारे जे आहे. आणि काय करतात ते तर करतायत आणि त्याच्या अनुषंगाने पुन्हा काय करतात, आम्हाला सुद्धा संसाराची चिंता करण्यासाठी त्या त्या विषयाकडे पुन्हा पुन्हा घेऊन जाण्याचा प्रयत्न करणारे आहे. असे जे आहे अशा जनसमूहामध्ये, ज्या जनसमुदायामध्ये सातत्याने संसार विषयाची चिंता होते, अशा जनसमूहामध्ये काय मिसळण्याची आवड नसणे, त्याच्यापासून दूर राहील. पुन्हा पुन्हा ज्याप्रमाणे ही जी इंद्रिय ज्याप्रमाणे आपल्याला विषयांके ओढून जातात, घेऊन जातात, म्हणून ज्याप्रमाणे त्या इंद्रियावर काय केला पाहिजे, विजय प्राप्त केला पाहिजे, त्याचप्रमाणे जी लोक लौकिक आहे, जे सामान्य प्राकृत जन आहे, त्यांना तुम्ही कितीही परमार्थ सांगा, अलग लक्ष. पण आपल्याकडे कीर्तनकार, हे भजनकरी, हे सगळे काय म्हणतात, कितीही त्यांना तत्वता सांगितलं, जाताना म्हणतात तुमचं आहे तुमच्या पायापाशी, की जे काय घेतलंय तुमचं तुमच्या पाशीच राहू दे, आम्हाला पुन्हा संसारच आहे. म्हणजे असे जे आहेत हे सगळी काय सामान्य प्राकृत जन हे काय करतात, मग यांच्यामध्ये मिसळल्यानंतर हे आम्हाला सुद्धा काय करतात, संसाराकडेच घेऊन जाण्यात आहे, किती असं आहे ते तसं आहे, आमच्या मनामध्ये सुद्धा काय करतात, पुन्हा संसाराविषयीच आसक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून अशा प्रकारे जे आम्हाला संसाराकडे घेऊन जाणारे आहेत त्या सर्वांपासून दूर. म्हणून एकांते वापसी, पवित्र निर्जन स्थान, की संसाराची पुन्हा पुन्हा चिंता नको त्या ठिकाणी, परमेश्वरात आठवला पाहिजे.
अशा विभागामध्ये जनाच्या समना मिसळण्याची आवड नसे, ही सगळी काय, ही सर्वच्या सर्व ज्ञान साधन की अशा प्रकारे अव्यभिचारिणी भक्ती विविक्त देश सेवित्व जन संसदी अरतिही, लोकांची आवड नसणे, अशा प्रकारे जे आहे त्या समूहामध्ये ही सगळी ज्ञान साधनं प्राप्त केल्यानंतरच ते अध्यात्म ज्ञान आहे, ते अध्यात्म ज्ञान वास्तविक तत्वतः आम्हाला प्राप्त होऊ शकतं. म्हणजे अशा प्रकारे आचार्य काय म्हणतात बघू. मयि ते मयि च ईश्वरे अनन्ययोगेन अपृथक् समाधीनान अन्यो भगवतो वासुदेवात् परःस्ति अतः स एव न तेव निश्चिता अव्यभिचारिणी बुद्धिः अनन्ययोगः तेन भजनं भक्तिः नव्यभिचरणशीलः अव्यभिचारिणी सा च ज्ञानं विविक्तदेशदेवित्वं विक्तः स्वभावतः संस्कारेण च वा अशुच्यादिभिः सर्पचोरव्याघ्रभयादिभिश्च रहितः अरण्य नदी पुलिन देवग्रहादि विविक्तः देशः तं सेवितुं शीलमस्येति विविक्तदेशसेवी तस्य भावः विविक्तदेशसेवित्वं विविक्ते हि देशे चित्तं प्रसीदति यतः तथा आत्मादिभावना विविक्ते संजायते अतः विविक्तदेशसेवित्वं ज्ञानमुच्यते. अरतिः अरवणं जनसंसदि जनानां प्राकृतानां संस्कारशून्यानाम् अविनितानां संसत् समवायः जनसंसत् न संस्कारवतां विनीतानां संसत् तस्याः ज्ञानोपकारित्वम् अतः प्राकृतिक संसदी अर्धी ज्ञानार्थत्वं ज्ञानम. म्हणजे अशा प्रकारे काय मद ईश्वराच्या ठिकाणी अनन्य योगाने अव्यभिचारिणी भक्ती म्हणजेच काय तर भगवान वासुदेवाहून दुसरा कोणीही नाही, तोच आमची तोच आणि म्हणून तोच आमची गती, तोच आमचे आश्रयस्थान. अशा प्रकारे जी निश्चित म्हणजे न ढळणारी बुद्धी तो अनन्य योग होय. अशा प्रकारे वासुदेवापेक्षा दुसरं कोणतंही तत्व नाही, तीच आमची शेवटची गती, त्यापेक्षा आम्ही दुसरं काही जाणत नाही. अशा प्रकारे मनामध्ये निर्माण झालेली भावना जी आहे म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी तोच परमेश्वर, तोच वासुदेव, त्या वासुदेवाच्या व्यतिरिक्त काही नाही. अशा प्रकारे मद ईश्वराच्या ठिकाणी अनन्य योगाने, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी नाही, वासुदेवाच्या व्यतिरिक्त अन्य कोणी नाही. अशा प्रकारे अव्यभिचारिणी अनन्य योगाने अव्यभिचारिणी भक्ती म्हणजे भगवान वासुदेवाहून दुसरा कोणीही नाही, तोच आणि म्हणून तोच आमची गती आश्रय आहे. अशा प्रकारची जी निश्चित म्हणजे न ढळणारी बुद्धी तो अनन्य योग होय. अनन्य योग म्हणजेच काय अपृथक समाधी ही. अलग लक्षात, अपृथक समाधी म्हणजेच मनामध्ये दुसऱ्याविषयी विचार येणे ही पृथक समाधी आणि एकाच्या संबंधाने मनामध्ये एक सारखा विचार घोळत राहणे ही अपृथक समाधी. या अनन्य योगाने जे भजन ती भक्ती ती ढळणे हे ज्याचे शील नव्हे ती अव्यभिचारिणी भक्ती. म्हणजे अशा प्रकारे काय की त्या मनामध्ये सातत्याने फक्त आणि फक्त वासुदेवाचंच काय होणार आहे, पुन्हा पुन्हा चिंतन येणार आहे. त्या व्यतिरिक्त अन्य काही त्या मनामध्ये कुठलाही विषय तिथं उत्पन्न होणार नाही. अशा प्रकारे असणारी ती भक्ती म्हणजेच अव्यभिचारिणी भक्ती. ती काय होईल, ते ज्ञानाचे अंतरंग साधन असल्यामुळे ज्ञान होय. म्हणजे अशा प्रकारे ते काय, हे ज्ञानाला अत्यंत अंतरंग साधन, जवळचं म्हणजे अंतःकरणामध्ये काय झालं, जवळचं का तर अंतःकरणामध्ये आता वासुदेवाच्या व्यतिरिक्त त्याच्या अंतःकरणामध्ये आता वासुदेवाच्या व्यतिरिक्त अन्य कोणताच विचार निर्माण होणार नाही. म्हणून काय झालं, अत्यंत अंतःकरणाची असणारी जी अवस्था आहे ही अत्यंत काय झालं, अत्यंत शुद्ध, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं किलमिश आता राहिलं नाही. अशा प्रकारे असणारी ती अवस्था अंतःकरणाची आता ती काय, ती फक्त आणि फक्त वासुदेवच आहे. वासुदेवाच्या व्यतिरिक्त अन्य कुठलाही विचार, कुठलाही तरंग त्या अंतःकरणामध्ये आता निर्माण होत नाही. आणि म्हणून काय झालं, ते अत्यंत ज्ञानाचं अंतरंग साधन झालं. अत्यंत शेवट आता या अंतःकरणामध्ये दुसरा काही विषयच नाही. म्हणून सांगितलं विषय तो त्यांचा झाला नारायण.
त्यांचा जो विषय आहे त्यांचा विषय काय झाला आता नारायणच झाला. म्हणजे सर्वत्र त्यांना काय आता नारायणाचंच असणार स्वरूप, नारायणाचंच असणार तत्व त्या ठिकाणी एकनाथ असेल, नामदेव असेल, काय झालं त्यांना त्या ठिकाणी असणार प्रत्येक त्या प्राणीमात्रामध्ये सुद्धा काय नारायणाचं स्वरूप पाहिलं त्यांनी. ही भक्ती की त्या ठिकाणी कुत्रा आहे का अन्य काय आहे काही नाही, त्या ठिकाणी नारायणाचं असणारं स्वरूपच पाहून त्या अनुषंगानेच तो व्यवहार झाला त्यांच्या. आणि म्हणजे अशा प्रकारे असणारी ती सर्वत्र ज्यांना नारायणाचं दर्शन झालं ते असणारे तेच त्यांना काय त्यांना ज्ञानाचं अंतरंग साधन असल्यामुळे ते ज्ञान वास्तविक तत्वाचं त्या ठिकाणी प्राप्त झालं. आणि म्हणून विविक्त देश सेवित्वम, विविक्त म्हणजे स्वभावतः किंवा संस्काराने, वियुक्त म्हणजे काय तो स्वभावतः म्हणजे नैसर्गिक अथवा संस्काराने अशुद्ध्याधिकांनी अथवा सर्पव्याघ्राधिकांनी रहित, ज्याच्यामध्ये अशुद्धी कुठलीच नाही, स्वभावतः पवित्र देश. काय काय गोष्टी तशा असतात स्वभावात तिथे गेलं आपण म्हणतो या स्थानावर आल्यावर किती बरं वाटतं, मन शांत होतं, काही नाही केलं तरी मन आपल्याप चित्त प्रसन्न होतं. त्या ठिकाणी त्याला आपण तपोभूमी म्हणतो. पूर्व का परंपरेने त्या ठिकाणी एखाद्या साधूचं वास्तव्य असतं, एखादा सिद्ध पुरुष त्या ठिकाणी वास करत असतो आणि म्हणून त्याची असणारी ऊर्जा त्या स्थानामध्ये असते. आणि अशा स्थानामध्ये काय असतं विशेष त्या स्थानाचं महत्व असतं. मग तिथं आपल्याला प्रयत्न करावे लागत नाही, आपल्या आप गेल्याबरोबर त्या ठिकाणी असणारी जी अंतःकरणाची असणारी अवस्था त्या भावाला लगेच निर्माण होते. आणि अशा प्रकारे ते तो असणारा हा नैसर्गिक झालं ते त्याला काही करण्याची तिथं गरज पडत नाही. त्या वातावरणामध्ये गेला की जसं आपण मंदिरामध्ये एकदा गेल्यानंतर पांडुरंगाच्या समोर उभा राहिल्यानंतर काही करायची गरज जशी पडत नाही, आपल्या आप मन काय होतं उन्मनी भावाला निर्माण, त्या सगळे विचार विसरून जातो. पाहिल्याबरोबर जे काय सांसारिक विषय जे काय आहे ते सगळं विसरून आपण काय मन उन्मनी भावाला जातो. डोळ्यामधनं अश्रुधारा निर्माण होतो, अंगावर रोमांच निर्माण होतो. ही जी आहे ही अवस्था आहे, ही परमोच्च अवस्था होती. म्हणजे अशा परमोच्च अवस्थेला गेल्यानंतर त्याला काय त्या ठिकाणी साक्षात्कार त्या परमेश्वराचा आपल्या आप त्या अंतःकरणामध्ये निर्माण होतं. म्हणजे अशा प्रकारे ते काय झालं ते आपल्या आप निसर्गतः त्याला करण्याची गरज नाही. समोर पाहिल्याबरोबर पांडुरंगाला ज्या क्षणी समोर पाहाल त्या क्षणी त्याचे संपूर्ण भाव आपल्या आप एका क्षणात बदलून गेले. ही असणारी अवस्था. म्हणून त्याच्यासाठी काय कुठल्याही प्रकारचा संस्कार त्याला करायची गरज पडली नाही, काही देण्याचं. म्हणून काय म्हणून अशा प्रकार संस्काराने अशुद्ध्यादी अथवा सर्पव्याघ्रादिकांनी रहित काय अरण्य, नदीचे तीर, देवालय इत्यादी ठिकाणी हा वियुक्त देश. म्हणजे ज्या ठिकाणी कोणाचाही अत्यंत शुद्ध अशी पवित्र स्थान ज्या ठिकाणी, अथवा मग ती कोणती पवित्र स्थानं सांगितलं, एखादा अरण्य सुद्धा असेल, नाहीतर एखादा नदीच्या तीराला असेल, नाहीतर एखादं देवालय मंदिर छानपैकी शेजारून नदी वाहत आहे आणि सुंदर असे अनेक देवालय सुंदर आहेत, निर्जन असे सुंदर सुंदर देवालय नदीच्या कडेला असणारी. मग अशी जी आहे देवालय हा सगळा काय झाला विविक्त देश, जिथे कुठल्याही सांसारिक वस्तूचं चिंतन होत नाही. म्हणजे आपलं जे मन आहे आपल्या आपच त्या ठिकाणी राहिल्यानंतर काय होतं आपल्या आप ते उन्मनी अवस्थेमध्ये राहतं, परमेश्वराचं चिंतन आपल्या आप करत राहतं. त्याला परमेश्वराचं तू चिंतन कर म्हणून सांगण्याची गरज पडत नाही. असा प्रदेश म्हणजे अशा प्रकारचं म्हणजे विविक्त देश. अशा विविक्त देशातेच अवलंबन करण्याचे ज्याचे शील आहे तो विविक्त देश दैवित्वम. म्हणजे हा जो साधक आहे, या साधकाची सगळी एकदा दैवी गुण संपत्ती वाढल्यानंतर आपल्या आपच नको वाटतं, ही जनसंसदी नको, या लोकांमध्ये नको वाटतं. जो खरोखर साधक असतो तो काय करतो, कधीच लोकसंग्रहामध्ये येण्याचा प्रयत्न करत नाही. एकांते म्हणून सांगितलं त्या ठिकाणी, ती सुद्धा साधना सांगितलेली. साधना म्हणजे काममध्ये काय सांगितलं, एकांते सुखमाप्स्यताम परतरश्चेत समाधीयताम. ही जी आहे ही काय केली, ही त्या ठिकाणी सुद्धा साधकाची असणारी साधना कशी पाहिजे, एकांत वासाची साधना असेल.
म्हणजे अशा प्रकारे मग तो जो आहे हा म्हणजे अशाच प्रकारे असणारा एकांतवास करणारा म्हणजेच काय विविक्त देश सेवीपणा म्हणजे विविक्त देश सेवित्वम म्हणजेच काय विविक्त प्रदेशात ज्या अर्थी चित्त प्रसन्न होत असते त्या अर्थी आत्मचिंतन विविक्त प्रदेशात होत असते आपल्या आप त्या ठिकाणी एकदा विविक्त प्रदेशामध्ये गेल्यानंतर काय होतं आपल्या आप त्याचं जे असणं ते चित्त जे आहे ते चित्त आपल्या आप त्या ठिकाणी प्रसन्न राहत असतं त्याला बाकी काही गरज नसते करायचं नसतं शांत चित्त राहतं प्रसन्न आनंदी राहतं आणि असा आनंदी शांत चित्तामध्ये मग काय होतं परमेश्वराचेच विचार शांत परमेश्वराचं चिंतन त्या ठिकाणी होत राहतं आणि म्हणून त्या अर्थी आत्मचिंतन विविक्त प्रदेशात होत असते आणि म्हणून विविक्त देश सेवित्वम हे ज्ञान होय म्हणजे अशा प्रकारे जो साधक आहे त्याने अशा प्रकारे एकांतवासाचा विविक्त देश आहे की ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची व्याघ्र आदी जे आहे त्याची भीती राहणार नाही अत्यंत शुचिरभूत स्वतः नैसर्गिकतः पवित्र अशा देशामध्ये त्याने तो काय करावं हे आत्मचिंता करावी आणि म्हणजे अरिती म्हणजे अप्रिती कोठे मग कुठे आता अप्रिती पाहिजे हे ह्याचा काय पाहिजे वास पाहिजे या ठिकाणी आवड पाहिजे आणि अप्रिती म्हणजे याच्या विरुद्ध अप्रिती कुठं जनसमूहाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी जनसमुद्र म्हणजे जनशब्दाचा अर्थ संस्कार शून्य विनयरहित भांड कुदळ असलेले प्राकृत जन या ठिकाणी संस्कार शून्य त्यांना काही कळतच नाही आपण